कवटेसार येथे दुपारी 2च्या दरम्यान तरुण चाकूचा धाक दाखवत गावात दहशत माजवत असताना गावातील गावकऱ्यांनी त्यांना बेदम चोपले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज येथे अचानक 2 तरुणांनी चाकू हातात घेऊन गावातील मुख्य रस्त्यावरून फिल्मी स्टाईल दहशत माजवली. तर खासगी शौचालयात शिरकाव करून महिलांनाही चाकूने दमदाटी केल्याचे समजते. याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्यांच्याही अंगावर चाकू घेऊन धाक दाखवला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिला. घटनास्थळावर चाकूचे कव्हर आढळले. यावेळी पोलीस हेल्पलाईन नंबर 112 वरती माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस पाटील प्रशांत नेचकर, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेतली व त्या 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या तरुणांसोबत आणखीन 2 तरुण होते, पण ते पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगण्यात आले. तर हे सर्व तरुण सांगली येथील असल्याचे समजते. गावकऱ्यांच्या मारहाणीत 2ही युवक गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका युवकाला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांनी तात्काळ मदत करत जखमी युवकांना दानोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवले असल्याची माहिती दिली. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असून नेमके कारण काय याबाबत सत्यता पोलीस चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. स्वयंसिद्धी न्यूजसाठी कवटेसारहून अभय वाळकुंजे.